आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि आंदोलनामध्ये दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या 6 मागण्या होत्या। त्यापैकी शासनाने जे काही 25% अग्रिम आहे त्याबद्दल शासन स्तरावर कारवाई सुरू केलेली असल्याची आम्हाला दिसून येते आणि त्यांनी ते पत्र आम्हाला दिलेलं आहे। त्या व्यतिरिक्त 5000 भाव फरकाचं जे काही शासनाने जाहीर केलं होतं ते पण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते पत्रव्यवहार सुरू केलेले आहेत, त्याच्यामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त जे काही कर्जमाफी असेल, यलदरी धरणातून कालवा असेल आणि करपरा नदी सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण हे एवढे विषय आमचे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये होते। आम्ही 24 तारखेला बेमुदत धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसलो होतो। सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं, त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, पालकमंत्री महोदयांना सुद्धा पत्र दिलेलं होतं आणि आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे। काही मागण्यांबाबत सकारात्मक विचार केल्याचं दिसून येतं। उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने तात्काळ आमच्या मान्य कराव्यात आणि याकरिता शासनाने पत्रव्यवहार करण्यामध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करावेत, अन्यथा अजूनही यापुढे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देतो आणि आज चालू असलेलं दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी स्थगित करीत आहोत।